आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। राष्ट्रसंत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेले देहू हे गाव महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले असून हे ठिकाण पुणे शहरापासून वायव्येस सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे। असे असताना आगामी सन 2026 वर्षातील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतभूमी देहू येथील इंद्रायणी नदी घाटाचा ऐतिहासिक कायापालट वेगाने सुरू आहे। दरम्यान येथे महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांच्या सेवेसाठी तब्बल 13.08 कोटी रुपयांच्या विकास कामांना युद्ध पातळीवर गती देण्यात आली आहे। कापूर ओढा ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर घाट परिसरात भक्कम नदी घाट, आकर्षक पथवे, अत्याधुनिक विद्युत व्यवस्था, सुशोभीकरण, स्वच्छतागृहे, पार्किंग, प्रकाश योजना, सुरक्षा व्यवस्था व पर्यावरणपूरक विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। यावेळी महानगर आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व कामे निर्धारित वेळेत उच्च दर्जाची आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे। यंदाच्या आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज आणि आनंददायी वारीचा अनुभव देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून इंद्रायणी घाट विकास प्रकल्प हा वारकरी सेवेला समर्पित असलेला एक आदर्श विकास आराखडा ठरणार असल्याचे जनतेत बोलले जात आहे। माय माऊली न्यूज चॅनलसाठी आनंद पाटील श्रीरामे, महाराष्ट्र प्रतिनिधी। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।